नमस्कार मंडळी, आता आम्ही चाललो आहोत मार्लेश्वरला। आमच्या घरातून आता चाललो रस्ता दिसतोय तुम्हाला, आंबा घाट आहे आणि या रस्त्याचं काम चालू आहे। हा संपूर्ण जो रस्ता जो बनतोय नागपूर ते रत्नागिरी शक्तीपीठ बनतोय, तुम्ही बघत असाल बातम्यांमध्ये। रस्ता खूप आता सध्या रस्त्याची काय म्हणजे जी वळणं आहेत ती बऱ्यापैकी बनवलेली आहेत। बहुतेक हा ट्रक बंद झालेला आहे। मागे कोणतरी माणूस ठेवायला पाहिजे होता, त्यांनी डायरेक्ट त्यांनी जॅक वरती गेला आणि मागे खाली टाकलं। तसं आम्ही पुढे जाऊया। मला या रोडचा जो प्रवास आहे निश्चित मी सांगेन। तिथे बाजूला वॉटरफॉल बघा, 12 महिने नाही आहे पण आहे। आजचा प्रवास मुर्शी, दख्खन, कळकदारा, गवळीवाडी, पन्हाळी, निवदेगाव आणि मारळ आणि पुढे मार्लेश्वर असा आमचा आजचा प्रवास होतोय। तर मंडळी बघू शकता तुम्ही, हा जो वरती रस्ता जातोय हा कोल्हापूरला जातो आणि हा खाली रत्नागिरीला जातो आणि इथून जो डाव्या बाजूला आहे तुम्ही मार्लेश्वरला जाऊ शकता। तो हा मार्लेश्वरला जाऊ शकता तुम्ही। तर मंडळी बघू शकता तुम्ही, आता आम्ही हा जो रस्ता निवडलेला आहे त्या इथून आम्ही जाणार आहोत पहिले कळकदारा, गवळीवाडी, पन्हाळी, निवदेगाव आणि मारळ। इथून जा डावी बाजूने जो रस्ता दिसतोय तुम्हाला पुढे जाऊन, तो डाव्या बाजूने आम्ही त्याच रस्त्याने जाणार आहोत। कारण की 2 रस्ते होते इथे, कळकदारा मार्गे आम्ही खालून जाणार नाही आहोत राईड घेऊन, तर आम्ही डाव्या बाजूने कळकदारा, गवळीवाडी, पन्हाळी, निवदेगाव, मारळ असा हा मार्ग निवडलेला आहे। आलेलं आहे बघा, म्हणजे या धुक्यामुळे समोरची सह्याद्री आहे ती दिसत नाहीये आपल्याला, हरकत नाही। पावसाळा आला की आमच्या कोकणातील निसर्ग आणखीनच खुलून दिसतो, कारण सर्वत्र हिरवळ आणि बहरलेली फुले दिसतात। कोकण म्हणजे नक्की काय, स्वर्ग कुठे आहे हे माहीत करायचे असेल तर त्याने कोकणात जावे, कारण कोकण हा जणू स्वर्गच आहे। कोकणात जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा स्वतःला भाग्यवान समजतो, कारण कोकणचा निसर्ग आहेच असं।
कोकण आठवलं की नजरेसमोर उभे राहतात उंच हिरवेगार डोंगर, नद्या आणि पसरलेला समुद्र. कोकणच्या या निसर्गाच्या सौंदर्यात विविध गोष्टी आणखी भर घालून असून पावसाळ्यात जर घाट रस्ता बघितला तर त्यावेळेस दिसलेले कोकण म्हणजे हिरवाईचं एक सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल. कोकणात पिकवलेली सगळीकडे पसरलेली भात शेती कोकणाच्या सौंदर्यात भर घालत असते. अथांग पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या कोकणातील नद्या आणि पावसाळ्यातील हिरवागार ऊन, पावसाळ्यात सायंकाळच्या वेळी दिसणारे इंद्रधनुष्य म्हणजे एखाद्या कवितेचे वर्णन केल्याप्रमाणे कोकण असतं. माणसाला सुट्टी मिळाली की तो वाट धरतो ती म्हणजे कोकणाची. कोकणातल्या नयनरम्य वातावरणामुळे सगळीकडचे राज्याच्या विविध भागातील पर्यटक दाखल होतात. कोकणात हिरवेगार निसर्ग पर्यटकांचं मन मोहित करतात. राज्याच्या विविध भागात जेवढा पाऊस पडतो त्याची आकडेवारी जर आपण बघितली तर कोकण दरवर्षी त्या आकडेवारी आघाडीवर असतो आणि त्यामुळे कोकणातील शेती देखील चांगली बहरते आणि पीक देखील चांगले येते. कोकणात पडणाऱ्या पावसाने बळीराजाला खूप चांगली साथ दिली आहे. त्यामुळे कोकणातील प्रत्येक शेतकरी हा खुश असतो. कोकणचे सौंदर्य हे खरं पावसावरच अवलंबून आहे. पावसाने कोकणाला भरपूर साथ दिली आहे. दरवर्षी पाऊस कोकणचं सौंदर्य अबाधित ठेवतो. कोकणचं जर खरं सौंदर्य बघायचं असेल तर प्रत्येकाने श्रावणात आणि आश्विन महिन्यात कोकणात यावे. त्यावेळी तुम्हाला साक्षात स्वर्ग दिसेल. श्रावणात कोकणामध्ये रानफुलं भरून येतात. विविध रंगी अशा रानफुलांनी कोकण भरून जातो. निसर्गातील हा चमत्कार पाहायला मिळणं म्हणजे प्रत्येक पर्यटकाची मोठी पर्वणीच आहे. कोकणचं पर्यटन हे नियमित सुरक्षित मानले जाते. कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी कोकणची काळजी घेणे तितकीच अनिवार्य आहे. कोकणाला निसर्गाचा वारसा लाभलेला आहे. जणू स्वर्गच कोकणामध्ये उतरला असल्याचे चित्र आपल्याला कोकणामध्ये पाहायला मिळते. कोकण हे कोकणामध्ये असलेल्या आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. कोकणामध्ये अनेक अशी पर्यटक स्थळं आहेत जिथे पर्यटक आवर्जून जातात. कोकणामध्ये असलेल्या विविध निसर्गरम्य आणि पर्यटक स्थळांमुळे कोकण हे पर्यटकांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून वेगाने उदयास येत आहे. कोकणामध्ये असलेली हिरवळ, तसेच उंच असलेली नारळाची झाडे, मोठमोठे समुद्रकिनारे, लांब सडक असलेले धबधबे, पर्वतरांगा यामुळे कोकणाला शोभा आलेली दिसते. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का कोकण हे नाव कसं काय आलं? असं म्हणतात, जेव्हा परशुरामांनी आपली कुऱ्हाड समुद्रात फेकली आणि समुद्राला जेव्हा आज्ञा दिली की आपली कुऱ्हाड जिथे गेली होती तेथे जा, अशा प्रकारे कुऱ्हाड गेली त्या भूमीचा नवीन भाग सप्त कोकण म्हणून ओळखला जाऊ लागला. मार्लेश्वरला सरळ जातो. मित्रांनो, पैसा भले शहरात जास्त असेल पण खरं सुख तर आपल्या गावाकडेच आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करा. एवढा व्हिडिओ तुम्ही बघताय तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. स्वर्ग म्हणजे नक्की काय असतं? तर कोकण हे कोकणाच्या सौंदर्याचं आणि शांततेचं वर्णन करते. समुद्रकिनारा, माणसं आणि नारळाची झाडं हेच तर कोकण आहे. हे कोकणाच्या निसर्गाचे आणि लोकांचे सुंदर चित्र रेखाटते. एकांत आणि कोकण, जिथे मन आणि शांत आत्मा तृप्त होतो, हे कोकणातील निवांतपणा आणि एकांतावर जोर देते. घर बसल्या कोकणातील आठवणी, ताज्या घरात स्वर्ग, निसर्ग, संस्कृती, आपुलकी हे कोकणाची आठवण करून देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. फक्त मी, समुद्र आणि शांतता एवढंच पुरेसं आहे. हेच सुख कोकणात अनुभवता येतं. हे समुद्राच्या सानिध्यात मिळणाऱ्या शांतीचे वर्णन करते. कोकण म्हणजे एक स्वप्ननगरी आहे, जिथे निसर्गाचे सुंदर रूप आपल्याला अनुभवता येते. हे कोकणातला स्वप्नतुल्य ठिकाण मानून त्याचे वर्णन करते.
तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला तुरुंगात टाकण्याआधी ही सुंदर दृश्य तुमच्या डोळ्यात कैद करा. कोकण म्हणजे एक श्वास आहे, थकलेल्या जीवनाचा नवचैतन्य देणारे ठिकाण. कोकण म्हणजे आपुलकी, गणपती शिमग्याला एकत्र येणारे भावकी. कोकण म्हणजे भात आणि माशांच्या साराची मेजवानी, चिखलात पावसात भिजून केलेली भाताची लावणी. कोकण म्हणजे आईशीने चुलीवरचं भाजलेलं बांगडं. कोकण म्हणजे खै मेलस मेल्या म्हणान मारलेली माझ्या मित्राची हाक. असंच आहे कोकण आपला. तुमचं कोकणातील आवडतं ठिकाण नक्कीच कमेंट करा मित्रांनो. मी आता मार्लेश्वरच्या इथे नक्की आलेलो आहे. ह्याच्या पुढील जी काय माहिती आहे तुम्हाला नक्की देतो. आणि इथे येता ग्रामपंचायतीची पावती काढावीच लागते आपल्याला. तर मंडळी ही जी बघता इथे ही पार्किंग आहे. तुम्ही पार्किंगचे पैसे पे करून तुम्ही येऊ शकता इथे आतमध्ये. गिरीचे मस्तकी गंगा, तेथून चालली बळे. धबाबा लोटती धारा, धबाबा तोही आदळे. श्री समर्थ रामदासांच्या ओवी आठवल्या तेव्हा आम्ही आपल्या कोकणातील सह्याद्री मार्लेश्वराला भेट दिली. कडेकपारातील गुहेत असणारे शिवालय आणि त्याच्या समोर सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारे सहस्त्र धबधबे असं सह्याद्री मार्लेश्वराचं रूप. शिवतत्वाची जाणीव करून देणारे हे स्थळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मंदिर हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध प्राचीन गुफा मंदिर आहे. हे भगवान शंकर समर्पित आहे आणि सह्याद्री पर्वत रांगेत वसलेले आहे. याला गुफा शिवालय असे म्हटलं जातं. पावसाळ्यात आणि श्रावणात या येथील सौंदर्य अधिक खोलून दिसते. गुफेत आणि मंदिरात जाण्यासाठी साधारण 500 पायऱ्या मित्रांनो आपल्याला चढाव्या लागतात. मंदिराभोवती हिरवाईने नटलेला डोंगर आणि शांत निसर्ग आहे. महाशिवरात्री आणि माघ महिन्यात यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. इथे मार्लेश्वरला येत आहे तर कृपया करून कोणत्याही दुकानदाराकडून बार्गेनिंग करू नका. एवढं वरती वजन न्यायचं काहीची गोष्ट नाही आहे. बघा ते दादा चालेल गॅस सिलेंडर घेऊन. एवढा सिलेंडर भरलेला आहे, तो भरलेला सिलेंडर वरती घेऊन जाणार आहे. पांडव काळातील हे मंदिर आहे. स्वयंभू जागृत देवस्थान आहे. स्वतः देव आलेला आहे इथे, म्हणजे देव स्वतः प्रकट झालेला आहे. आणि वर्षातून एकदा इथे उत्सव असतो. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीला 14-15 2 दिवस एक रात्र संपूर्ण मार्लेश्वर भक्तांच्या येण्याने गजबजलेलं असतं. देवाचं लग्न मोठ्या थाटामाटाने लागतं. 3 ठिकाणाहून 3 पालख्या येतात: मार्लेश्वर, गिरजाई, वाडेश्वर. कंटाळा आल्यावर गावी जाऊन येणे यापेक्षा स्वर्ग सुख नाही. सुख म्हणजे कोकण आणि पडणारा पाऊस आणि निसर्गरम्य दृश्य. आणि जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे कोकणी माणूस. तुम्हाला काय वाटतं? बघू शकता मित्रांनो, प्रत्येक हृदय ज्या निसर्गाच्या प्रेमात पडले
ते म्हणजे आपलं हे मार्लेश्वर. बघा किती आजूबाजूचा सुंदर परिसर दिसतोय. एवढा सुंदर आहे की इथून पुन्हा घरी जाऊशी वाटतच नव्हतं. खरंच बरीच मंडळी आली होती इथे महादेवाच्या दर्शनासाठी. आई एकविरा प्रसाद व सरबत सेंटर, तिथं तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता आणि कमी दरामध्ये. ज्या स्थानिक मंडळी आहेत त्यांचीच ही दुकान आहे, जेणेकरून तुम्हाला बाहेर घेण्यापेक्षा इथूनच घेऊन जावं, त्यांना सुद्धा उत्पन्न मिळेल आणि तुम्हाला सुद्धा आनंद मिळेल. बार्गेनिंग करू नका, कारण की इथून वरती एवढं आणायचं आहे आणि खूप लांबचा प्रवास असतो इथपर्यंत. देवरुखपासून ते मार्लेश्वरपर्यंत कमीत कमी 20 ते 16 किलोमीटरचं अंतर आहे आणि येण्यासाठी तोही खर्च होतो. कृपया करून बार्गेनिंग करू नका. जे आहे ते तुम्ही आहे त्या भावामध्ये घेऊन जावा. तर नमस्कार मंडळी, इथे आलात तर तुम्ही आपल्या दादांकडे, दादांचं नाव काय नाव तुमचं? ओके, यांच्याकडे लस्सी, ताक, अजून काय काय मिळतं? पूर्ण जे काही इथं साहित्य दिसतंय ते घरातलंच आहे, बाहेरून कुठून आणत नाही. घरातल्या गाई गुरं आहेत त्यांच्यापासून आलेले जे उत्पन्न आहे त्यापासून हे स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे त्यांनी. बरोबर आहे दादा? तर इथे आलात तर तुम्ही इथं प्रसादाच्या पुड्या खाऊ, मुलांना काही ना काही खाण्यासाठी खेळणी बिळणी आहेत. हे दुकान आहेत आजूबाजूला, बरेचसे दुकान आहेत इथं गावकऱ्यांची. तुम्हाला जे पाहिजे ते स्वस्त भावात तुम्हाला मिळून जाईल. इथं काका आहेत इथे. काका काय नाव तुमचं? सीताराम किरवे. सीताराम किरवे काका यांचं दुकान आहे. आलात तर इथे नक्की शॉपिंग करा तुम्ही.
शुभ्र पाण्याचा प्रताप बघितला की असे वाटते जणू शंकराच्या जटेतून गंगाच कोसळत आहे. भर पावसाळ्यात मात्र या धबधब्याचं रूप हे धडकी भरवणारं असतं. तेथे जवळजवळ 12ही महिने पाणी असते. श्रावणात या हिरव्यागार डोंगरात पडणाऱ्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक येथे येत असतात. मार्लेश्वराला गेल्यानंतर येथील धबधब्याचे दुरूनच दर्शन घेणे योग्य असून जवळजवळ जाणे धोकादायक असल्याने पर्यटकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. निसर्गरम्य परिसर, समोरचा कोसळणारा जलप्रताप, आसपासची वनराई आणि गूढ शांतता यांनी वेढलेला मार्लेश्वर परिसर मनात खूप काळ रेंगाळत राहतो. मंदिरात होणारे धार्मिक कार्य, अभिषेक तसेच देणगीसाठी श्रीदेव मार्लेश्वर देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा.
मंदिराचा गाभारा गृह स्वरूपाचा असून त्याला 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी छोटंसं देऊळ आहे. देवळातील गणेश मूर्तीचं प्रथम दर्शन घेऊन आपल्याला मार्लेश्वराचे दर्शन घेता येते अशी प्रथा समजली जाते. गृहेत प्रवेश केल्यावर एक मार्लेश्वराची आणि दुसरी मल्लिकार्जुनाची अशा 2 स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन भाविकांना घेता येते. मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वर हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन हा मोठा भाऊ असल्याचे मानले जाते. या काळोख्या गुहेत शंकराच्या पिंडीपुढे लावलेल्या समई आणि निरंजनाचा मंद उजेड असतो. विशेष म्हणजे या गुहेत इतर कोणताही दिवा लावण्यास सक्त मनाई आहे. शिवपिंडीच्या मागे कपारीमध्ये असंख्य सापाचे अस्तित्व असते. मात्र सर्पाचा कोणालाही उपद्रव झाल्याचे आपल्याला ऐकलेलं नाही. भगवान शंकराच्या अंगावर नागसर्प का असतात याची प्रचिती मार्लेश्वराच्या ठिकाणी आपल्याला नक्कीच येते. हे मार्लेश्वराचं जे मंदिर पाहताय तुम्ही, इथं शांतता आणि आपल्या निरागसता दिसून येते. मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची वर्षभर रीग लागलेली असते. दर सोमवार शनिवार श्रावण महिना महाशिवरात्री दत्त जयंती या दिवशी येथे भाविकांचा महासागर लोटतो. मकर संक्रांतीच्या दिवशी भरणारी यात्रा ही या देवस्थानाचा प्रमुख उत्सव मानला जातो. या दिवशी भगवान शंकर आणि आई पार्वतीचा लग्न सोहळा थाटात पार पाडला जातो. श्री मार्लेश्वर हा वर तर गिरजाई देवीस वधू समजून लग्न लावले जाते. कोंडगाव साखरपा येथून भोगीच्या दिवशी श्रीदेवी गिरजाईची पालखी मार्लेश्वर येथे हा लग्न सोहळा लिंगायत पद्धतीने लावता जातो. मकर संक्रांत यात्रोत्सवाला अंदाजे 2 लाख भाविक दरवर्षी हजेरी लावतात. मार्लेश्वर गुहेपासून धबधब्याकडे जाणारा मार्ग काही पायऱ्या उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आहे. 3ही बाजूने उंच डोंगरांनी वेढलेल्या या स्थानाचे आकर्षण म्हणजे 200 फूट उंचीवरून पडणारा धारेश्वर धबधबा. सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा पुढे बाव नदी म्हणून वाहू लागतो. माघ महिन्यात या धबधब्याखाली आंघोळ करणे हे खूप पवित्र समजले जाते. पावसाळ्यात आजूबाजूला अनेक छोटे छोटे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून पाहायला मिळते. तर मंडळी, हा जो ब्रिज झालाय या ब्रिजमुळं मार्लेश्वरला जायला खूप सोयीस्कर झालेलं आहे. म्हणजे साखरप्यातून येत आहे किंवा अजून कुठून येत आहे. हा ब्रिजमुळे म्हणजे लवकर जाऊ शकता तुम्ही. म्हणजे देवरुख मार्गे तुम्ही फिरून येऊ शकत नाही. हा जो ही जी सरळ नदी जाते ही सरळ म्हणजे आपल्या भाव नदी मिळते पुढे. देवरुख मार्गे आपण मार्लेश्वरला येतो तेव्हा हीच ती नदी आहे. आणि तिचा उगम बघू शकता ह्या बाजूला आहे समोर. इथून मार्लेश्वरामधून उगम आहे. आता जाताना मी व्हिडिओ घेतला नव्हता, पाऊस होता. आता मी पुन्हा ह्याच रस्त्याने मी इथून वरती जाणार आहे. म्हणजे घरी आता चाललोय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता एवढा पूर्ण जो रस्ता आहे इथून छत्रपगडी जी नदी दिसते तुम्हाला, समोरची जी नदी दिसते तिथून आम्ही खालून पूर्ण इथं वरतीपर्यंत रिक्षा घेऊन आलोय. हा जो पूर्ण एरिया आहे निवदे गवळीवाडीचा आहे. बघा तुम्ही इथे बोर्ड सुद्धा लावलाय गवळीवाडी. बजाजची रिक्षा आहे, पूर्ण वरती चढून आलेली आहे. आणि समोर जी सह्याद्री बघता तुम्ही, मार्लेश्वर सह्याद्री आहे पूर्ण सह्याद्री आहे. आणि इथं एवढ्या डोंगरात आमचे कोकणवासी राहतात. रात्र असो, पाऊस असो, थंडी असो, एवढ्या डोंगरात पूर्ण राहतात. पूर्ण इथं जी वस्ती आहे पूर्ण वस्ती आहे.